नागपूरमध्ये वाहन चोरांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। गिट्टी खदान पोलिसांच्या वाहन चोरी विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाचा सहभाग समोर आला आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया। नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना वाहन चोरी विरोधी पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत चौकशी केली। चौकशीत वाहन चोरी प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे समोर आले। पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले MH31 BN 7138 क्रमांकाची हिरो होंडा कंपनीची दुचाकी जप्त केली। जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत सुमारे 50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला आहे। वाहन चोरी विरोधी पथकाच्या सतर्क तपासामुळे चोरीचा मुद्देमाल अल्पावधीतच हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। नागपूर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आणखी एक वाहन चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे। नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी।